नवरात्रीमध्ये पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते. तुम्हाला माहिती आहे का माता शैलपुत्री कोण आहे? पौराणिक कथेनुसार माता पार्वतीचा पुनर्जन्म प्रजापती दक्ष यांच्या घरी सतीच्या रूपात झाला. माता सतीने आपल्या वडिलांच्या विरोधात म्हणजे प्रजापती दक्ष यांच्या विरोधात जाऊन शंकराशी विवाह केला. एकदा राजा दक्षने मोठा यज्ञ केला. या यज्ञात सर्व देवी देवतांना आमंत्रित केले, परंतु आपला जावई भगवान शंकर यांना आमंत्रित केलेच नाही. भगवान शंकराने माता सतीला त्या यज्ञात जाण्यास नकार दिले, परंतु वडिलांच्या कर्तव्यपूर्तीसाठी मला गेलेच पाहिजे असे सांगून माता सती त्या यज्ञाला हजर झाल्या. पण तिथे गेल्यानंतर प्रजापती दक्षने सर्वांच्या समोर भगवान शंकरांचा अपमान केला. हा अपमान सहन न झाल्यामुळे माता सतीने त्या यज्ञाच्या अग्नीत माता सतीने स्वतःला समर्पित केले. त्यानंतर पुढील जन्मात माता सतीचा जन्म शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात झाला. यावेळी त्या शैलपुत्री म्हणून नावारूपाला आल्या. शैल म्हणजे पर्वत, पुत्री म्हणजे कन्या. हेच रूप पुढे पार्वतीचे झाले व शिवशक्तीचे मिलन झाले. अशा ह्या शैलपुत्रीचे वाहन नंदी असून तिच्या उजव्या हातात त्रिशूल आहे व डाव्या हातात कमळाचे फूल आहे. या मातेचा आपल्या शरीरातील मूलाधार चक्रावर अंमल असतो. शैलपुत्री हे माता पार्वतीचे पहिले रूप आहे. म्हणूनच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीचे पूजन केले जाते.